मी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. एकदा टाळ्यांच्या गजरात आपण वाक्यही पूर्ण करू न देणार म्हणजे रसिक आणि दर्दी श्रोता लाभल्याचं लक्षण आहे. वा. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा, प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. शब्दांसवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले, शब्दांसवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले. हा शाप हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा. शब्दात काळीज गोठले, शब्दात रक्त उफाळले, शब्दात काळीज गोठले, शब्दात रक्त उफाळले. शब्दातुनी थरकापती, अन्वाहती माझ्या नसा. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा. होऊन हे काटे कधी रक्ताळुनी मज टाकिती, होऊन हे काटे कधी रक्ताळुनी मज टाकिती. केव्हा फुलातून कोवळे मी स्पर्श वेचावा कसा. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा. मी जाणते इतुकीच की यांच्या विना कंगाल मी, मी जाणते इतुकीच की यांच्या विना कंगाल मी. पाषाण हे यांचे वरी मी लावते मजला कसा. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा. शब्दांमध्ये जाणे मला, शब्दांमध्ये मरणे पुन्हा, शब्दांमध्ये जगणे मला, शब्दांमध्ये मरणे पुन्हा. हे अंतहीन समुद्रसे माझा परी दुबळा बसा. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा. हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. धन्यवाद. नमस्कार. नुक्कड कथा विश्व आणि विवेक साहित्य मंच आयोजित या साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात मी नेहा लिमये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. साहित्य सम्राज्ञी शांताबाई शेळके यांच्या कवितांचा हा जागर, आठवणींचा बकुळगंध. काव्यवाचनात सहभागी जे आम्ही झालोय त्यांची ओळख करून देते. मयूर सरकाळे, स्नेहल चुरकी, मनस्वी पेंढारकर, मयूर भावे आणि मी नेहा लिमये. या सत्रासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून जे लाभलेत ते ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे सर. तर तुमचं स्वागत पुन्हा एकदा. काव्यवाचनासाठी पुढे जाण्या अगोदर मी मयूरकडे सूत्र सोपवते. काव्यवाचनाला सुरुवात करण्याच्या आधी अरुण म्हात्रे सरांचा स्वागत आपण करणार आहोत. तत्पूर्वी दोन शब्द फक्त सरांबद्दल की गवत हे भोळे असे की साप खेळू द्यायचे, गवत हे भोळे असे की साप खेळू द्यायचे. सोडताना गाव त्याची कात हिरवी व्हायची. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. दूर ती गेली तरीही सावली भेटायची. इतकं नाजूक लिहिणाऱ्या माणसाबद्दल माझ्याकडे वृक्ष माणसाने काही बोललं म्हणजे अवघड आहे. पण तरीही सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अरुण म्हात्रे हे नाव काव्यक्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. सरांनी काव्यवाचनाचे अनेक प्रयोग केले, मंचीय कार्यक्रमांचे अनेक प्रयोग केले. त्यांच्या तरल आणि संवेदनशील कवितांमुळे महाविद्यालयीन तरुणांमधून त्यांना जी एक उत्स्फूर्त दाद मिळते, आजही मिळते, ती खरोखर विलक्षणीय आहे. ते दिवस आता कुठे असेल, प्रिय भीमास असेल किंवा कवितेच्या गावा जावे असेल यासारखे काव्यसंग्रह त्यांचे रसिकांच्या वेळोवेळी भेटीला येत गेले. सरांचं गीतलेखनामधलं कार्य हे खरंच खूप वेगळं आहे. म्हणजे उंच माझा झोका ही मालिका आपल्याला आठवत असेल, तिचं शीर्षक गीत सरांनी लिहिलेलं होतं. तर यासारख्या काही वेगळ्या पठडीतल्या कविता आणि वेगळ्या पठडीतली गीतलेखन करणारे संवेदनशील कवी आमच्या या छोट्याशा मैफलीच्या अध्यक्ष म्हणून लाभले. त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानतो. आणि विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबळेकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन सरांचा सत्कार करावा.
खंडे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. खरं तर यांचा कार्यक्रम इतका छान बसलेला आहे, एकूण त्यांच्या बोलण्यातून कळलं. किती म्हटलं की वृक्ष आहे वगैरे, पण किती रसाळ माणूस आहे तुमच्या लक्षात आलं असेल. फक्त मला मुद्दामून बोलावंसं वाटतं की सकाळचं जे सत्र झालं त्याच्याबद्दल थोडं प्रेमाने बोलायला पाहिजे. कारण परिसंवाद नावाची गोष्ट ही थोडीशी अनेक लोकांना फार पटत नाही किंवा फार बसत नाहीत लोक. पण आज सगळी माणसं परिसंवादासाठी आली आणि सगळ्या वक्त्यांनी इतकं उत्तम शांताबाईंबद्दल बोललं गेलं की परत एकदा आता सगळी जे त्यांनी जे उल्लेख केलेली पुस्तकं आपण वाचावी असं वाटावं, इतकं सुंदर सगळ्यांचं निरूपण किंवा बोलणं झालं. तेव्हा त्या सगळ्या लोकांसाठी एकदा परत एकदा जोरदार टाळ्या होत्या. समोर बसणार पुढे तुम्ही बसा. ठीक आहे, तुम्ही या पुढ्यात म्हणजे समोर या, अगदी कोपऱ्यात नका. शांताबाईंचं आणि कवितेचं जे नातं आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जे एक नातं आहे ते गाण्यातून आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला गाणी खूप आवडतात आणि गाण्यातून आपण सगळं अनुभवत असतो. पण आज या सगळ्या मंडळींनी कविता निवडलेल्या आहेत आणि कवितेचं वाचन करणार आहे. यात कोणीही गायक नाही, गाण्याचा कार्यक्रम नंतर आहे. पण गाणं सोडून कविता नावाची गोष्ट ही लोकप्रिय होणं किंवा त्या म्हणाव्याशा वाटणं हा खरं तर कवीचा खूप मोठा गौरव आहे. कारण गाण्यासाठी सुरांची मदत असते, गायकाची मदत असते, बाकीचं सगळं साजशृंगार असतो. तर ते गाणं लोकप्रिय होतं, त्याच्यात कवीचं कंट्रीब्युशन अगदी 15% किंवा 25% एवढंच असतं. पण कविता नावाची गोष्ट जेव्हा म्हणावीशी वाटते तेव्हा मला असं वाटतं की तो कवीचा उचित गौरव आहे. आणि म्हणून शांताबाईंची कविता ही सगळी तरुण मंडळी म्हणतायत त्याच्याबद्दल एक सुरुवातीलाच खूप कृतज्ञता मी व्यक्त करतो. आणि शांताबाईंचा संस्कार आमच्यावर असा आहे की शांताबाई इतकं सहज गोड लिहायच्या. म्हणजे उदाहरणार्थ कविता कशी येते त्याच्यात शांताबाई असं म्हणतात की सांज उन्हाच्या 4 पाकळ्या उतरून दारी आल्या, सांज उन्हाच्या 4 पाकळ्या उतरून दारी आल्या, लखलखणारे क्षितिजच अवघे मला देऊन गेल्या, लखलखणारे क्षितिजच अवघे मला देऊन गेल्या, निळा सावळा इवला तुकडा उतरून मजसाठी आणि आभाळच ते पदरी झेलून बांधिले मी गाठी, आभाळच ते पदरी झेलून बांधिले मी गाठी, पुनव अवस काळोख चांदणे जुळते एका वेळी आणि सृष्टी संगे अशी चालते माझी खेळी मेळी, सृष्टी संगे अशी चालते माझी खेळी मेळी, सारे सामावन मजमध्ये साऱ्यातून मी शिरते आणि अशीच काही काही वेचत झोळी माझी भरते, आणि अशीच काही काही वेचत झोळी माझी भरते. खूप पद्धतीनं अनेक लोकांनी कवितेबद्दल सांगितलेल्या व्याख्या केलेल्या, पण इतकी गोड व्याख्या फक्त शांताबाईच करू जाणे. कारण त्यांचा सगळा रसाळपणा आयुष्यातला, बोलण्यातला, व्यक्त होण्यातला तो त्यांच्या सगळ्या कवितेमध्ये आहे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की त्यांची गाणी तर आपण खूप ऐकतो, म्हणत असतो, आवडतात आपल्याला. पण त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कवितासुद्धा आपण बारकाईनं ऐकल्या, वाचल्या तर मला असं वाटतं की तो जो एक संस्कार आहे कवितेचा तोही आपल्याला, किंवा शांताबाईंचं मगाशी जे सांगत होते अंतर्मनामध्ये त्यांच्या जी काही द्वंद्व चालली होती किंवा जो आत्माविष्कार होता त्यांचा, तो जाणून घेण्याच्या दृष्टीने त्यांचं कविता वाचन आपण ऐकायला पाहिजे असं मला वाटतं. एक कविता बघा, ही कविता म्हणून थांबणार आणि मग त्यांच्याकडे सूत्र देणार आहे. चेहरा वृक्ष करडा, ठाक कोरडा आणि दुकऱ्या हाडात असह्य ठणका, शरीराशी संबंध नसल्यासारखी पावले आपल्यात नादात चाललेली, ही मी बाहेरची, ही मी बाहेरची आणि आतल्या बाजूला बरसत असतो पाऊस घनदाट, हिरव्या कंच गच्छ हिरवळीतून वळणे घेत एक स्वैर पाऊलवाट, डोंगराच्या निळ्या जांभळ्या उतरणी त्यावर फुललेली हजारो हजार फुलं, खळखळते शुभ्र झरे गवताचे ताट तुरे, या साऱ्यांवर आपल्याच नादात तरंगत असलेला एक स्वच्छंदी पक्षी जो मी अजून कुणाला सांगितलेला नाही,
जो मी अजून कोणालाच सांगितलेला नाही. तर ह्या पद्धतीच्या ज्या सगळ्या कविता आहेत त्यातून खऱ्या शांताबाईंच्या पर्यंत जाता येतं. मला सतत असं एक वाटत आलं गेल्या काही वर्षामध्ये की शांताबाई एक कुठलं तरी अनामिक दुःख घेऊन आयुष्यभर होत्या, एकटेपणाचं दुःख म्हणा. पण हे दुःख लपवण्यासाठी किंवा हे दुःख झाकण्यासाठी त्यांनी अनेक साहित्यकृतींची लिखाणाची अशी पुटं चढवली आणि मग कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, गाणी लिहिली, खूप काही काही लिहित राहिल्या. आणि एक जी आतली शांताबाई आहे ती अशी एकटी राहिली आणि ती सतत मला कवितेतून कुठे कुठे दिसते. आणि मला सतत असं वाटतं की हे सगळं शोधून काढावं आपण आणि त्या शांताबाईंना पण आपण भेटावं. हसऱ्या, बडबड करणाऱ्या, गप्पा मारणाऱ्या, गोष्टी सांगणाऱ्या अशा शांताबाई सगळ्यांना माहिती आहेत. पण ह्याच्या पलीकडे एक शांताबाई आहे, त्याचा पण आपण शोध घ्यायला काही हरकत नाही. मला असं वाटतं की ह्या कवितेतून, मला माहीत नाही त्यांनी काय कुठल्या कविता म्हणायच्या ठरवल्या, पण कदाचित आपण त्यापर्यंत जाऊ असं मला वाटतं. थँक्यू. धन्यवाद सर. रसिक हो, आठवणींचा बकुळगंध आणि नक्कीच आपण शांताबाईंच्या अप्रचलित कविता आज बऱ्याचशा ऐकणार आहोत, वाचणार आहोत. आठवणी कशा असतात तर कधी बकुळगंध घेऊन येणाऱ्या, तर कधी मनात हिरवे रुजवे फुटवणाऱ्या. कितीही नाही म्हटलं तरी आठवणी काही पाठलाग सोडत नाहीत आणि आपणही त्यांच्या मागे धावत सुटतो. कधी नात्यातला हिरवेपणा सदाबहार बंध आपण जपू पाहतो, तर कधी त्यातला उरला सुरला ओलावा. जपण्याची ही धडपड आपल्याला बरंच काही देऊन जाते, आपल्याजवळचं बरंच काही काढून घेते आणि बरंचसं काही आपल्यासाठी मागेही उरवते. आठवणींच्या तळ्यात मळ्यात रमलेली शांताबाईंची ही कविता उरल्या सुरल्या ओलाव्यावर सादर करते स्नेहल. उरल्या सुरल्या ओलाव्यावर. उरल्या सुरल्या ओलाव्यावर किती जीवाला भिजवित राहू. म्लान आठवा तुनी चारया किती बहरमी सजवित जाऊ. उरल्या सुरल्या ओलाव्यावर किती जीवाला भिजवित राहू. म्लान आठवा तुनी चारया किती बहरमी सजवित जाऊ. बुजत चालल्या पाऊल वाटा हिरवे रुजरे फुटले त्यावर. बुजत चालल्या पाऊल वाटा हिरवे रुजवे फुटले त्यावर. तिथेच वळती हट्टी पाऊल कसा तया मी घालू आवर. भिंत कोसळे या इथली अन उठे इमारत उंच पलीकडे. भिंत कोसळे या इथली अन उठे इमारत उंच पलीकडे. पालटात या जलद किती मी जुन्या खुणांचे वेचू तुकडे. मिटली अवघी क्षितिजे म्हणता क्षितिज त्यातूनी पुनश्च उठते. मिटली अवघी क्षितिजे म्हणता क्षितिज त्यातूनी पुनश्च उठते. कळसूत्री बाहुली तशी मी पुन्हा यंत्रवत धावत सुटते. पुन्हा यंत्रवत धावत सुटते. उरल्या सुरल्या ओलाव्यावर किती जीवाला भिजवित राहू. धन्यवाद. धन्यवाद. शब्दशक्तीचं सामर्थ्यशाली रूप शांताबाईंनी केवळ ओळखलं होतं असं नाही, तर तिचा तितकाच सामर्थ्याने उपयोग सुद्धा त्यांनी केला. आणि त्यामुळे रोजच्या जगण्यातली प्रतीकं ही जरा वेगळ्या पद्धतीने मांडली की दोन गोष्टींचा अवकाश बदलतं हे आपल्या लक्षात येतं. एक म्हणजे कवितेचं आणि दुसरं म्हणजे त्या स्वतः त्या गोष्टीचं. आणि या अद्भुत खेळासाठीच त्यांनी माध्यम म्हणून शब्दांना निवडलं. मात्र शब्दांची, कवितेची आणि पर्यायाने मानवी जगण्याची मर्यादा सुद्धा त्यांनी कुठेतरी आपल्याला दाखवून दिली. झाडावरून फूल किंवा पान ओघळतं ते तसंच्या तसं परत झाडाला कधीच लावता येत नाही. आणि त्यामुळे ही जी मर्यादा आहे ती मर्यादा कवितेलाही असेल का? कवितेचंही असं होत असेल का? एकदा खुडली गेलेली कविता ही पुन्हा त्याच जागी नेऊन बसवता येत असेल का? असे अनेक प्रश्न पडले आणि त्याचं उत्तर दिलं कविता फुटत नाही या कवितेतून. सादर करतोय मयूर सरकाळे. कविता फुटत नाही. शब्दांचे देठ खुडता वळून नये पाहू. शब्दांचे देठ खुडता वळून नये पाहू.
गढुळलेल्या पाण्यात पुन्हा पाय नये देऊ. फुलपाखरांचे झगमग पंख नंतर होतो चुरा. फुलपाखरांचे झगमग पंख नंतर होतो चुरा. कुठला रंग खोटा म्हणशील, कुठला म्हणशील खरा. निग्रहाच्या नकाराची ठाम इतकी ग्वाही. निग्रहाच्या नकाराची ठाम इतकी ग्वाही. खुडल्या शब्दामधून पुन्हा कविता फुटत नाही. खुडल्या शब्दामधून पुन्हा कविता फुटत नाही. कविता म्हणताना गाणंही येतं आणि आत्ताच सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार इथे आलेत, त्यांचं स्वागत करते. मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी. मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी. आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली. या मातीला या प्रीतीला हितगुज सांगावे. जीवन गाणे गातच राहावे. झाले गेले विसरून जावे. पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे. आपली माणसं या चित्रपटासाठी लिहिलेलं शांताबाई शेळके यांचं हे गीत आणि याच्याशी साधर्म्य सांगणारी कविता आपण आता ऐकणार आहोत. आपल्या वाट्याला आलेलं दुःख, अपमान, अवहेलना हे न दाखवता दुसऱ्याच्या पदरात जमेल तितकं आनंदाचं दान टाकावं. उद्याचा विचार न करता आजचा आनंद लुटावा आणि ओठांवरती सतत गाणं गुणगुणत ठेवावं. ते करताना जमेल त्याला आपल्याबरोबर नेत जावं आणि आयुष्याची सफल अशी आनंद यात्रा करावी. सहज सोपी पण अतिशय मोलाचा संदेश देणारी ही कविता वाऱ्यापरी आलो इथे सादर करते मनस्वी. वाऱ्यापरी आलो इथे झुळकेपरी जाणार मी. आनंद यात्री होऊनी गाणार मी गाणार मी. सारेच माझे आप्त हे नाही कुणी परका मला. सारेच माझे आप्त हे नाही कुणी परका मला. साऱ्यांमध्ये राहूनही मी मात्र आहे एकला. विसरून या माझी व्यथा तुमच्यासवे येणार मी. विसरून या माझी व्यथा तुमच्यासवे येणार मी. गाणार मी गाणार मी. दुःखी कोणी दिसता मला त्याला जरा हसवेन मी. ते रूप त्याचे साजरे डोळ्यात या ठसवेन मी. कोणी उन्हाने तापता छायाश्री होणार मी. कोणी उन्हाने तापता छायाश्री होणार मी. गाणार मी गाणार मी. मी आज केवळ जाणतो कुणी उद्याचे पाहिले. मी आज केवळ जाणतो कुणी उद्याचे पाहिले. स्वप्नात जे जे पाहिले स्वप्नामध्येच ते राहिले. ही आजला वस्ती इथे उठून उद्या जाणार मी. ही आजला वसती इथे उठून उद्या जाणार मी. गाणार मी गाणार मी. गाणार मी गाणार मी. धन्यवाद. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते. संवेदनशील कवी आणि गीतकार सुधीर मोघे यांची आठवण या शब्द महोत्सवात आली नसती तरच नव्हतं. पण खरं म्हणजे याच्या पुढच्या ज्या ओळी आहेत त्या अधिक लक्ष वेधून घेतात. आणि त्या पुढच्या ओळीमध्ये ते असं म्हणताय की शब्दांना कुंपण जेथे शब्दांची तिथवर धाव. शब्दांना कुंपण जेथे शब्दांची तिथवर धाव. शब्दांच्या गावाआधी शब्दांची बुडते नाव. शब्दांच्या गावाआधी शब्दांची नाव बुडते असं खरंच होत असेल का? शब्दांनी जे सांगायचं आहे तेच शब्दांपर्यंत पोहोचत नसेल का? असे अनेक प्रश्न जसे आपल्याला पडतात तसेच ते कदाचित शांताबाईंनाही पडले असावे. आणि म्हणूनच त्या सहजपणे लिहून गेल्या की शब्द म्हणजे असतात केवळ बेटे. शब्द म्हणजे असतात केवळ बेटे पाण्याने वेढलेली एकमेकांपासून तुटलेली. याच कवितेत शांताबाईंनी शब्दांना निर्जीव वीज वाहिन्या अशी उपमा दिली आहे. तसं असेलही कारण जोवर या तारांमधून प्रतिभे नावाचा एक तेज कल्लोळ जात नाही तोपर्यंत काही प्रकाशमान होऊ शकत नाही. त्यामुळे ही पुढची कविता ऐकूया. शब्द म्हणजे सादर करते नेहा. शब्द म्हणजे
शब्द म्हणजे असतात केवळ बेटे. शब्द म्हणजे असतात केवळ बेटे, पाण्याने वेढलेली, एकमेकांपासून तुटलेली, सांभाळीत उरावर निबिड अरण्ये, हिंस्र श्वापदे, दूरचे क्षितिज निहाळीत आपल्यातच मिटलेली. शब्द म्हणजे असतात केवळ बेटे. शब्द म्हणजे केवळ तारा, निर्जीव वीज वाहिन्या. शब्द म्हणजे केवळ तारा, निर्जीव वीज वाहिन्या, क्षणकाळ पेटणाऱ्या, एरवी विझलेल्या. पेटतेपणाची आतुर प्रतीक्षा करीत मनातल्या धुळीमध्ये घनघोर निजलेल्या. शब्द म्हणजे केवळ तारा. शब्दांनीच परस्परांना भिडू पाहतो आपण. शब्दांनीच परस्परांना भिडू बघतो आपण, लढू बघतो आपण. शब्दांना शब्द भेटतीलच असं नाही, शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही. शब्दांना शब्द भेटतीलच असं नाही, शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही. शब्द म्हणजे असतात केवळ बेटे, पाण्याने वेढलेली, एकमेकांपासून तुटलेली. शांताबाईंच्या कवितेत बालपणाच्या सुखद आठवणी, प्रेम, वैफल्य, मानवाच्या अपुरेपणाचा वेध, एकाकीपणा, हुरहुर, सृष्टीची गूढता हे सारे काव्य विषय अतिशय प्रगल्भपणे प्रतिमारूप धारण करून वाचकांसमोर येतात. पण जितकं त्यांचं साहित्य आणि विशेष करून त्यांची कविता वाचत जावी तितकं जाणवायला लागतं की त्यांची कविता पुढे पुढे अधिकाधिक अंतर्मुख, चिंतनशील आणि प्रगल्भ होत जाते. मानवी जीवनाकडे बघण्याची त्यांची कुतूहलपूर्ण दृष्टी, मानवी स्वभावाविषयीची उत्सुकता, त्यापोटी त्यांना मिळालेले अनेक अनुभव यांनी संपन्न असलेल्या त्यांच्या अनेक कविता आपल्याला वाचायला मिळतात. जितकी मुक्तछंदावरची त्यांची पकड त्या कवितांमध्ये जाणवते तितकीच गेयता आणि नादमाधुर्य हे गुण असलेल्या वृत्तबद्ध कविताही त्यांच्या सिद्ध हस्तलेखणीतून आपल्यामध्ये सहज झिरपत जातात. कुठल्याही सर्जनात्मक लिखाणासाठी अनंत वेळा सोसाव्या लागतात, तशा तर त्यांनी सोसल्या असणार. एकीकडे प्रत्यक्ष आयुष्यातल्या जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी दमछाक, त्यातल्या व्यथा वेदना, दुसरीकडे शब्दांवरचं अलोट निस्सीम प्रेम, त्यातून आलेली नवनिर्मितीची असोशी आणि त्यातूनच जीवनाविषयी छळणारे असंख्य प्रश्न, असा आंतरिक संघर्ष सुरू असताना त्यांनी परमेश्वराकडे काय मागितलं असेल तर व्यथेची कथा सुंदर होवो असा अमृताचा वर मला दे. किती गोड मागणे बघा. आणि अशी निखळ, लोभस, गोड आणि तितकीच बुद्धिमान साहित्यिका दिल्याबद्दल खरं तर आपण रसिक आणि उद्याच्या कित्येक पिढ्या त्या परमेश्वराचे ऋणी राहणार आहोत. त्यामुळे परमेश्वराचं हे देणं शांताबाईंच्या शब्दात कसं आहे ते बघूया. सादर करतोय मयूर भावे. कवितेचं शीर्षकच आहे देणे. माझ्या आवडत्या वृत्तातली म्हणजे सुमनदार मला वृत्तातली ही कविता आहे की किती जन्म जन्मांतुनी हिंडताना किती साहिल्या अंतरंगी कळा. किती जन्म जन्मांतुनी हिंडताना किती साहिल्या अंतरंगी कळा. युगांचेच देणे सदा देत आहे तरीही तपस्या न आली फळा. युगांचेच देणे सदा देत आहे तरीही तपस्या न आली फळा. जरी रक्त रक्ता प्रति दाद देई परिघात जो तो स्वतःच्या फिरे. जरी रक्त रक्ता प्रति दाद देई परिघात जो तो स्वतःच्या फिरे. त्वचा मिलने मात्र होती क्षणांची उरातीला आत्मा अभागी उरे. त्वचा मिलने मात्र होती क्षणांची उरातील आत्मा अभागी उरे. किती पल्लवातून वेचून पुष्पे तयांचे गळाहार मी घातले. कलंकामध्ये हात माखून अंती उरे फक्त निर्माल्य भोळे खुळे. कलंकामध्ये हात माखून अंती उरे फक्त निर्माल्य भोळे खुळे. अनंतातली साध प्राणास येता उडे जीव झेपावुनी अंबरी. खुडूनी जरी श्वास द्यावे स्वतःचे तरी मूक हातातली पावरी. खुडूनी जरी श्वास द्यावे स्वतःचे तरी मूक हातातली पावरी. स्वतःचा व्यथाभार तोलीत माथा
अविश्रांत जीवा कुणी ताणणे. स्वतःचा व्यथाभार तोलीत माथा अविश्रांत जीवा कुणी ताणणे. इथे सूर प्रत्येक शोधी दुजाला तरी ना कुणाला कुणी जाणणे. इथे सूर प्रत्येक शोधी दुजाला तरी ना कुणाला कुणी जाणणे. स्फुरू पाहतो जो मना लागी वाचा तुटे जीभ बंदिस्त ओठातली. स्फुरू पाहते जो मना लागी वाचा तुटे जीभ बंदिस्त ओठातली. तरंगातले बिंब जाते फुटूनी जळीची जळी लोपते सावली. जरी भोग हा भोगणे ही चुकेना व्यथेचीच होवो कथा सुंदर. जरी भोग हा भोगणे ही चुकेना व्यथेचीच होवो कथा सुंदर. जिव्हाळीतल्या रक्तधारेस देवा असा लाभू द्या अमृताचा वर. जिव्हाळीतल्या रक्तधारेस देवा असा लाभू द्या अमृताचा वर. धन्यवाद. असा अमृताचा वर दे असं मागताना सुद्धा आपला भूतकाळ वर्तमान काळ याकडे दूरस्थ राहून पाहणं, त्यातल्या कटू अनुभवांची उजळणी करणं आणि त्यावेळेच्या न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसणं हे सगळं फार वेदनादायक असतं. अशा वेळी खिन्न मनामध्ये काळोखाचे ढग जमा होतात. दोरीला लोंबकळल्यासारखं आयुष्य झोके खाऊ लागतं आणि स्वतःवरचा विश्वास डळमळायला लागतो. भूतकाळातली ती मी आणि आजची मी याची सांगड घालता येत नाही. गोंधळ उडून जातो. एखाद्या कटू अनुभवामुळे आपण तिथेच संपलो की काय ही जाणीव मनाला सतत कुरतडायला लागते आणि एक मोठी पोकळी निर्माण होऊन प्रश्न उरतो, कुठे? आत्ताच्या या पसाऱ्यात ती जी सगळी मी होते ती या सगळ्यात मी कुठे? असं म्हणतात की एखादं दुःख किंवा एखादा अनुभव जितका वैयक्तिक तितका तो शब्दात मांडला गेला की वैश्विक होतो. त्या अनुभवाचे आधी न दिसलेले अनेक कंगोरे हे लिहिताना दिसायला लागतात आणि लिहिणारी व्यक्ती जर शांताबाईंसारखी निरलस प्रतिभावान असेल तर हे कंगोरे वाचकाला सुद्धा त्याचा आरसा दाखवतात. कुठलाही अभिनिवेश न बाळगता जेव्हा शांताबाई लिहितात तेव्हा त्यातला आशय किती खोल असतो हे बघूया. एखाद्या दाहक वेदनेचा चटका बसून संपूर्ण आयुष्याला रिक्तता यावी ही व्यथा आणि त्यावेळेचा मनोव्यापार मांडणारी ही कविता कुठे सादर करतेय मनस्वी. माझ्या आजन्म जीवना आहेस तू कुठे? माझ्या आजन्म जीवना आहेस तू कुठे? काळोखाचा गच्च ढग माथ्यावर फुटे. माझ्या पूर्व परिचया कुठे शोधू तुला? माझ्या पूर्व परिचया कुठे शोधू तुला? अधांतरी झुलत आहे अज्ञाताचा झुला. माझ्या प्रिय चेहऱ्याच्या खुणा कुठे गेल्या? माझ्या प्रिय चेहऱ्याच्या खुणा कुठे गेल्या? फुटे आरसा पुढ्यात काचा काचा झाल्या. असा संपूर्ण अभाव मुकले मी मला. असा संपूर्ण अभाव मुकले मी मला. तरी पुन्हा ओलावतो डोळा. माझ्या जन्म जीवना आहेस तू कुठे? काळोखाचा गच्च ढग माथ्यावर फुटे. धन्यवाद. आता सांज वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे. आता सांज वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे. आता पावले ही दुखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे. जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. कवी सौमित्र म्हणजे किशोर कदम यांच्या या ओळी इथे मुद्दाम द्याव्याशा वाटतात, कारण की माझं मी पण किंवा मी माझं असणं हे अनेक कवींनी रंगवलं. मात्र त्यातली जी अंतर्मुखता आहे, स्वतःचं स्वतःकडे पाहणं आहे, ती दृष्टी आहे, ती शेवटी प्रत्येक कवीची ही वेगळीच आहे. आणि शांताबाईंनी सुद्धा हे रंगवलं. याच्या पुढच्या कवितेमध्ये ते याबद्दलच बोलताय की आपण स्वतःला उराशी कवळून धरतो म्हणजे नक्की काय करतो आणि ते नक्की केव्हा होतं. ऐकूया. मलाच मी सादर करतोय मयूर सरकाळे. मलाच मी हिला माणसे हवीत भवती हवे सदोदित मनोविनोदन.
हिला माणसे हवीत भोवती, हवे सदोदित मनोविनोदन, हवे हसणे, हवे खिदळणे, हवी स्मिताची निदान शिंपण. शत्रून केवळ किती मित्रही असले शेरे त्यांच्या तोंडी, शत्रून केवळ किती मित्रही असले शेरे त्यांच्या तोंडी, कौतुक केव्हा कधी कुतूहल, कुत्सितताही असते थोडी. नसते त्यांना माहीत हे पण त्या झगमगत्या पडद्यामागे, नसते त्यांना माहीत हे पण त्या झगमगत्या पडद्यामागे, एकांती कुणी सदैव असते काळोखाचे विडीत धागे. इथे तिथेच्या त्या गर्दीतून होते जेव्हा अलग जराशी, इथे तिथेच्या त्या गर्दीतून होते जेव्हा अलग जराशी, मलाच मी मग आधारास्तव कवळून धरते घट्ट उराशी, मलाच मी मग आधारास्तव कवळून धरते घट्ट उराशी. धन्यवाद. शांताबाईंची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच लालित्यपूर्ण. सुरुवातीला संस्कृत प्रचूर असलेली त्यांची कविता पुढे आचार्य अत्रे यांच्यामुळे आमूलाग्र बदलली. अत्र्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, शांता तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणे रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणे तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लिखाणात आला पाहिजे. अत्र्यांचा शब्द प्रमाण मानून शांताबाई सोपं सुटसुटीत लिहित गेल्या खऱ्या, पण त्यांच्यातली मराठी, इंग्रजी, संस्कृत आणि इतर भाषांमधली पंडिता ही अधूनमधून टोकावतेच. ऐंद्रजालिक, वेणुस्वन, पलवल, अनिरुद्ध, देवतरण असे अनवट शब्द त्यांच्या कवितेत सहज सामावून जातात. एरवी एखादा लेखक किंवा कवी अशा शब्दांच्या चक्रव्यूहात सापडून त्याची कविता तिथेच अडकून बसायची, पण शांताबाई वाघविलासी होत्या. नवनवीन किंवा अप्रचलित शब्द कवितेत पेरताना त्यातून अभिव्यक्त होणाऱ्या आशयाचं महत्त्व तसुवरही कमी होणार नाही याची खात्री तर त्या देतातच, पण एवढंच नाही तर त्या आशयाचं दृश्य स्वरूप त्या रसिकांसमोर ठेवतात आणि मग म्हणतात, मी ओळींवरून फिरवते बोटे, शब्दांपलीकडून आशय झिरपत राहतो मनात. शब्दांची चित्रलिपी साकारणाऱ्या शांताबाईंची कविता ऐकूया. चित्रलिपीतल्या चिनी कविता सादर करतोय मयूर भावे. चित्रलिपीतल्या चिनी कविता. चित्रलिपीतल्या चिनी कविता पडद्याआडून डोकावणारा गूढ आशय, भावनांचे अनिरुद्ध प्रवाह, भूमिगत आणि ठायी ठायी पेरून ठेवलेले स्फोट संवेदनांचे. मी मूढ डोळ्यांनी बघते कविता, उभ्या रेषा, तिरप्या रेषा, काटकोनात मिळालेल्या रेषा, रेषांचा ऐंद्रजालिक चक्रव्यूह. मी मूढ डोळ्यांनी बघते कविता, उभ्या रेषा, तिरप्या रेषा, काटकोनात मिळालेल्या रेषा, रेषांचा ऐंद्रजालिक चक्रव्यूह. मनात जुळवत जाते तपशील न आकळलेले, सफरचंदाचा मोहर, बांबूची बने, शांत सावल्या, चांदण्यात चमकणारी निस्तब्ध तळी, हृदयाशी कमळे धरलेली आतुर कुमारिका. मनात जुळवत जाते तपशील न आकळलेले, सफरचंदाचा मोहर, बांबूची बने, शांत सावल्या, चांदण्यात चमकणारी निस्तब्ध तळी, हृदयाशी कमळे धरलेली आतुर कुमारिका आणि दौडत जाणारे घोडे. मी ओळींवरून फिरवते बोटे आणि शब्दांपलीकडून आशय झिरपत राहतो मनात. मी ओळींवरून फिरवते बोटे आणि शब्दांपलीकडून आशय झिरपत राहतो मनात. स्पर्शातून स्पर्शातील भोगणारी मी, स्पर्शातून स्पर्शातील भोगणारी मी, जाणीवेचा सोहळा दुरून बघणारी, सुखावणारी मी. चित्रलिपीतल्या चिनी कविता. एकदा काय झालं, अशी सुरुवात आपण अनेक गोष्टींची करतो. एकदा काय झालं अशी सुरुवात आपण अनेक गोष्टींची करतो आणि मग त्या गोष्टी बोलताना किंवा सांगताना पुन्हा व्हाव्या, पुन्हा तेच घडावं
असं आपल्याला वाटत असतं. पण खरंच तसं होतं का? ते शक्य आहे की नाही याचा विचारही आपलं भाबडं मन तेव्हा करत नाही. सामान्य मनाची हीच भावना शांताबाईंनी उचलली. हा निरागस पण तेवढाच रोखठोक विचार गझल पेलू शकते असं त्यांना वाटलं असावं आणि मग त्यांनी त्यासाठी गझलेचा आकृतिबंध फॉर्म निवडला. एकदा घडले तसे ते लाखदा घडणार आहे या मतल्याची गझल शांताबाईंनी लिहिली. खरं म्हणजे भटसाहेबांनी लिहिलं होतं की हे असे आहे तरी हे असे असणार नाही. हे असे आहे तरी हे असे असणार नाही. दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरीच उद्ध्वस्त झाली. पण यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. हे असे आहे तरी हे असे असणार नाही. आता या नाहीला शांताबाईंनी आहेने उत्तर दिले. ते काय उत्तर दिले ते ऐकूया. सादर करते नेहा. एकदा घडले तसे ते, एकदा घडले तसे ते लाखदा घडणार आहे. जीव घेणे तेच सारे काळजा भिडणार आहे. एकदा घडले तसे ते लाखदा घडणार आहे. जीव घेणे तेच सारे काळजा भिडणार आहे. राहते येथे जरी मी, राहते येथे जरी मी चार चौघींच्या प्रमाणे. वेड माझे वेगळे मजला पुन्हा जडणार आहे. एकदा घडले तसे ते लाखदा घडणार आहे. तोच कालिंदी किनारा, फार सुरेख कल्पना आहे. तोच कालिंदी किनारा साधतो वेणू स्वनाचा, बासरीचा स्वर. तोच कालिंदी किनारा साधतो वेणू स्वनाचा. त्या कदंबा खालती पाऊलही अडणार आहे. एकदा घडले तसे ते लाखदा घडणार आहे. झोकुनी देईन देहा, झोकुनी देईन देहा वाहत्या पाण्यात जेव्हा. लाट माळे सारखी माझ्या गळा पडणार आहे. एकदा घडले तसे ते लाखदा घडणार आहे. ऐल हा संसार सारा, आता शेवट दिसतोय. ऐल हा संसार सारा पैल त्याचा रास रंगे. ऐल हा संसार सारा पैल त्याचा रास रंगे. तोच अंती फूल जैसा प्राणही खुडणार आहे. एकदा घडले तसे ते लाखदा घडणार आहे. जीव घेणे तेच सारे काळजा भिडणार आहे. धन्यवाद. स्वतःच्या कवितेबद्दल बोलताना शांताबाईंनी असं सांगितलं की माझ्या कविता सुरुवातीला वर्णनपर होत्या, स्पष्टीकरणपर होत्या, पण नंतर नंतर त्याच्यामध्ये माझ्याकडून प्रतिमांचा वापर वाढू लागला. आणि कालांतराने एक स्थिती अशी आली की आधी प्रतिमा डोक्यात यायची आणि मग त्याच्यानंतर तिच्या भोवती कविता फेर धरू लागायची. अशीच एक कविता आहे आणि ती म्हणजे जत्रा. कवितेचा हा अनाहूत प्रकाशोत्सव असा एका क्षणात शांताबाईंनी धरला आणि तो सुद्धा कवितेच्याच हातांनी. आणि मग या प्रतिमांचीच जत्रा उमटते आहे का असं आपल्यासारख्या वाचकांना वाटू लागतं. मग ही जत्रा काय आहे ते ऐकूया. सादर करते मनस्वी. जत्रा. रंगीत जत्रा भराला येता गर्दीचा स्पर्श खेटून जाईल. गरम वास, आंधळे श्वास माझेच मला भान न राहील. शब्दांचे मणी नादांच्या माळा सुरेल गोफ गुंफीत जातील. शब्दांचे मणी नादांच्या माळा सुरेल गोफ गुंफीत जातील. बिलोरी झुंबर फिरते गोल वाढते गती. पैलूत निळा प्रकाश चित्रात चित्र मिळून जाते. पैलूत निळा प्रकाश चित्रात चित्र मिळून जाते. साऱ्यांचा होतो रंग भोवरा मी ही बाहुली नाचते गाते. ठावे तरीही दाबीत कळ पडेल एक अदृश्य हात. ठावे तरीही दाबीत कळ पडेल एक अदृश्य हात. अनाहूत हा प्रकाशोत्सव विझावयाचा एका क्षणात. अनाहूत हा प्रकाशोत्सव विझावयाचा एका क्षणात. धन्यवाद. पुढच्या कवितेबद्दल मी जास्त बोलणार नाही. अतिशय सुपरिचित अशी ही कविता. आजीच्या पदराची ऊब देणारी मऊ साईसारखी माया असलेली पैठणी. सादर करतेय स्नेहल. फडतळात एक गाठोड आहे. त्या
त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्याच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप, कापूर, उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. धूप, कापूर, उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने जपले एक तन एक मन. खस हिण्याची माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेयपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यानो आजीला माझ्या कुशल सांगा. आजीला माझ्या कुशल सांगा. धन्यवाद. शांताबाईंना एकदा त्यांच्या एका कवी मित्राने विचारलं की आज 40 वर्षाहून अधिक काळ तुम्ही कविता लिहित आहात, मात्र यामध्ये कलेच्या दृष्टीने काही साधलं गेलंय का, असं तुम्हाला वाटतं का? शांताबाई ही आठवण सांगताना पुढे लिहितात की त्या प्रश्नाने मी मुळापासून हादरले. माझ्या पायाखालची जमीनच कोणीतरी काढून घेतली का असं मला वाटलं. त्यानंतर कित्येक दिवस मी अस्वस्थ होते. आता ही अस्वस्थता सुद्धा मांडायची तर ती सुद्धा कवितेतूनच. आणि त्यामुळे मी फारच चिंतेत होते, अस्वस्थ होते. त्याच काळात त्यांनी एक कादंबरी वाचली. एका हॉलिवूडच्या एका दिग्दर्शकाने लिहिलेली ती कादंबरी होती. तो आणि त्याचा कॅमेरामन असा दोघांच्या संघर्षाचा प्रवास होता. आणि ती कादंबरी वाचताना ही कोंडी फुटली, कारण त्याच्यामध्ये एक वाक्य होतं. त्या दिग्दर्शकाने असं लिहिलेलं होतं की वी वेअर बोथ इन सर्च ऑफ अवर प्रायव्हेट मून्स. आणि आपल्या प्रतिमेला दिलेली ती चंद्राची जी उपमा आहे ती उपमा मी वाचली आणि त्यानंतर माझ्या मनात ही कोंडी फुटली. आणि त्यानंतर त्यांनी जी कविता लिहिली त्याच्या सुरुवातीच्या ओळी अशा होत्या की प्रत्येकाला कवळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातात. प्रत्येकाला कवळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातात. ते न जमल्यास निदान वेचायचं असतं चिमूटभर चांदणं तरी. ते न जमल्यास निदान वेचायचं असतं चिमूटभर चांदणं तरी. जे डबीत ठेवायचं असतं जपून आणि दाखवायचं असतं म्हातारपणी पोराबाळांना एक अपूर्वाईची चीज म्हणून. आणि दाखवायचं असतं म्हातारपणी पोराबाळांना एक अपूर्वाईची चीज म्हणून. त्यासाठी लागलेला जो एक आतला आवाज होता तो आतला आवाज मला कळला आणि मी हे लिहिलं, असं शांताबाई त्यांच्या आठवणीत सांगतात. हा आतला आवाज नक्की काय होता तीच कविता ऐकूया. सादर करतोय मयूर सरकाळे. कवितेचं शीर्षक आहे त्याला जपण्यासाठीच. शतदा झाला देह तरी अभंग राहो आतील तो. शतदा झाला देह तरी अभंग राहो आतील तो. त्याला जपण्यासाठीच माझा जीव असा हळवा होतो. तसे इथे तर कुणीच नाही अक्षय अव्यय आलेले. तसे इथे तर कुणीच नाही अक्षय अव्यय आलेले. 6 ऋतूंचे 6 सोहळे
गगनाचेही झालेले. जलधारेच्या अखंडतेतही थेंब आजचा उद्या नसे. जलधारेच्या अखंडतेतही थेंब आजचा उद्या नसे. ठाऊक सारे तरी झोंबते चिरंतनाचे दिव्य पिसे. कालची नमी आज आजची पुन्हा उद्याला मी नाही. कालची नमी आज आजची पुन्हा उद्याला मी नाही. अंतर्यामी त्याला देते तरीही माझी मी ग्वाही. अंतर्यामी त्याला देते तरीही माझी मी ग्वाही. धन्यवाद. मराठी कवितेच्या पूर्वापार परंपरेला जसं शांताबाईंनी जपलं तसंच नवकवितेलाही जपलं. भाषेची नवी वळणं, आशयबंध, वेगळ्या प्रतिमा, प्रतीकं सगळं काही त्यांनी आपल्या कवितेत मुरवलं. पण जुने नवे काव्यसंस्कार घेतले असले तरी त्यांची कविता ही शेवटपर्यंत त्यांचीच राहिली. रसिकांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं अबाधित राखणारी, नव्याशी सतत जुळवून घेत असताना किंवा ते घेणं त्यांनी सहज साध्य केलं आणि म्हणूनच जुन्या पिढीबरोबर नव्या पिढीलाही त्या कायम आपल्या वाटत राहिल्या आणि राहतील. ऐकूया तरुणाईची अशीच एक कविता, क्षितिजाशी स्पर्धा करणारी, अदम्य आशावाद देणारी, तरुणमी तरुणमी, मनस्वीकडून. तरुणमी तरुणमी, गीत मी गात असे तरुणमी. गीत मी गात असे तरुणमी तरुणमी, दिवस उगवे नवा सुचविता अरुणमी. तरुणमी तरुणमी, उजळल्या दशदिशा लखलखे ही उषा. मुक्त पवनातुनी उठती लहरी कशा. श्वास छातीत तो घेत असे भरून मी. श्वास छातीत तो घेत असे भरून मी. तरुणमी तरुणमी, लहरते भोवती अजून दैवी प्रभा. अजून घालीन मी गवसणी आनभा. उतरलो भूवरी ईश्वरा घरून मी. उतरलो भूवरी ईश्वरा घरून मी. तरुणमी तरुणमी, हर्ष हृदयातुनी उसळतो सारखा. क्षुद्र जे हीन जे त्यास मी पारखा. मूर्तमी पुरुषता आर्द्रता करुणमी. मूर्तमी पुरुषता आर्द्रता करुणमी. तरुणमी तरुणमी, आक्रमक पाशवी मत्त जुलमी कुणी. चरणतळी टाकतो मी तया चिरडुनी. आक्रमक पाशवी मत्त जुलमी कुणी. चरणतळी टाकतो मी तया चिरडुनी. सज्ज झगडावया शस्त्र करी धरून मी. सज्ज झगडावया शस्त्र करी धरून मी. तरुणमी तरुणमी, दुःख येथे किती त्यात आनंद मी. प्रीतीच्या सेवनी जाहलो धुंद मी. पीत जीवन रसा नित्य भरभरून मी. पीत जीवन रसा नित्य भरभरून मी. तरुणमी तरुणमी, चाललो सारखा चाललो मी पुढे. धाव माझी असे मुक्त क्षितिजाकडे. चाललो सारखा चाललो मी पुढे. धाव माझी असे मुक्त क्षितिजाकडे. देवतृण वारसा अंतरी धरून मी. देवतृण वारसा अंतरी धरून मी. तरुणमी तरुणमी, तरुणमी तरुणमी. धन्यवाद. पुढची कविता स्त्री मनाच्या भावनांचा वेध घेणारी आहे. त्यात स्त्रीच्या मनातल्या आंदोलनांची तुलना शांताबाई समुद्राच्या लाटांशी, त्याच्या गाजेशी करतात. त्यातल्या वाळूशी नातं सांगणारं प्राक्तन, आयुष्यात आलेल्या व्यक्तींसोबत वाटून घेतलेले किनारे, नातांमधला वादळ वारा झेलून खचलेलं मन आणि शेवटी उरलेला पार्थिव देह. वाळूबरोबर निसटून गेलेलं मन शोधणारी ही कविता देहाच्याही आत सादर करते स्नेहल. देहाच्याही आत किती दूर दूरचे किनारे. देहाच्याही आत किती दूर दूरचे किनारे. किती सागरांवरून येती अनोळखी वारी. किती सागरांवरून येती अनोळखी वारी. काय माझा हा चेहरा, काय माझीच ही त्वचा. काय माझा हा चेहरा, काय माझीच ही त्वचा. पेशी पेशीतून रक्त गाते अश्रू तशारूच्या. मीच किनारा मी वाळू, मीच किनारा मी वाळू. मीच वाळूतले मन मूक स्वतंत्र व्यथेत
तळमळे कणकण. कधी मंत्र मध्य गाज, कधी वादळ इशारा, कधी मंत्र मध्य गाज, कधी वादळ इशारा. वाळू कोरडी मुकते, कधी साध्याही तुषारा. आता वाळवंटातच काही येते मला गिळून. आता वाळवंटातच काही येते मला गिळून. खोल खचता खचता देह होतो वाळू वाळू, देह होतो वाळू वाळू. धन्यवाद. निसर्गातली रूपकं शांताबाईंच्या कवितेत अतिशय सहज प्रतिबिंबित होतात. आता जी पुढची कविता आहे ती अगदी छोटीशी आहे, पण सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता या सगळ्यांचा मेळ अतिशय सुंदर साधलेला आहे त्यात. चुरा ऐकूया स्नेहलकडूनच. दिवस फुलपाखरांसारखे उडत आले, दिवस फुलपाखरांसारखे उडत आले. पकडले, मारले, टाचून ठेवले आठवणींच्या पानांवर. दिवस फुलपाखरांसारखे उडत आले. पकडले, मारले, टाचून ठेवले आठवणींच्या पानांवर. आता जुन्या वह्या चाळताना खाली गळून पडतो फक्त रंग उडालेला थोडासा वरख. आता जुन्या वह्या चाळताना खाली गळून पडतो फक्त रंग उडालेला थोडासा वरख आणि वाळलेल्या पंखांचा चुरा, आणि वाळलेल्या पंखांचा चुरा. या पुढच्या कवितेच्या आधी फक्त एकच शेर पुरेसा आहे. त्यावरूनच कळतं कविता काय असेल की अंदाजा आरशांचा वाटे खरा असावा, अंदाजा आरशांचा वाटे खरा असावा, तो चेहरा बिलोरी की आरसा असावा. हा चेहरा इलाही जमादारांनी जसं लिहिला तसा शांताबाईंनी सुद्धा लिहिला. शांताबाईंची चेहरा नावाची ही कविता ऐकूया. सादर करतोय मयूर सरकडे. भोवती असंख्य माणसे, त्यांचे असंख्य चेहरे. भोवती असंख्य माणसे, त्यांचे असंख्य चेहरे. चेहऱ्यांमागे चेहरे एकाडे. सुरू कुरू तल्लक मख्ख. त्यातल्या कोणत्या तरी चेहऱ्यातल्या कोणत्या तरी डोळ्यांमधून कधीतरी माझ्यावर होणारी स्नेहाची बरसात. त्यातल्या कोणत्या तरी चेहऱ्यातल्या कोणत्या तरी डोळ्यांमधून कधीतरी माझ्यावर होणारी स्नेहाची बरसात, जी झिरपत जाते माझ्या आत आत. कदाचित तोही असेल नुसता भास. मला थोडा आधार, जगण्यापुरता चिमूटभर श्वास. आणि त्या सर्व चेहऱ्यांमागे, आणि त्या सर्व चेहऱ्यांमागे पुन्हा असतो एक विराट चेहरा. करकरीत, भावशून्य, शुभ्र कोरा. पुढचे सारे चेहरे झपाट्याने एकामागून एक पुसून टाकणारा. झिडकाराचे जलाल जहर माझ्या प्रतिकार शून्य एकाकीपणावर निर्दय फेकणारा. झिडकाराचे जलाल जहर माझ्या प्रतिकार शून्य एकाकीपणावर निर्दय फेकणारा. धन्यवाद. हे शब्द म्हणजे इथून आपण सुरुवात केली होती आणि आता या शब्दांनी दिलेली जी ग्वाही आहे त्या ग्वाहीने या काव्य मैफलीचा आपण समारोप करणार आहोत. शांताबाईंनी स्वतः असं म्हटलं की बालपणापासून मी शब्दांच्या प्रेमात पडले, शब्दांनी नादावून गेले, शब्दांशी खेळत राहिले. शब्दांच्या वेडाने नादावून जाता जाता अर्थांच्या विशाल परिसरात मी कधी शिरले ते मला आता आठवतही नाही. नदीच्या मुखातून समुद्रात शिरावं तसं मी लिपी ओळखू लागण्याच्या आधी ऐकलेल्या शब्दांच्या द्वारा अर्थांच्या साम्राज्यात प्रविष्ट झाले. शब्द हा जगाशी जोडणारा सर्वात मोठा दुवा आहे. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या संदर्भात जगाचा शोध हा कधीच संपू नये असं मला वाटतं. हा शोध न संपणारा आहे अशीच ग्वाही त्या आपल्याला देत आहेत.
याच्या पुढच्या कवितेचं शीर्षकही ग्वाही असंच आहे. पण त्यापूर्वी खलील मोमीन यांच्या 2 ओळी इथे आठवतात की मी भरून घेतो सारे हृदयाच्या काठोकाठ. मी भरून घेतो सारे हृदयाच्या काठोकाठ, शब्दातून देऊन थोडे पाझरता होतो माठ. शब्दातून पाझरताना जे उरात उरते काही, ती प्रेरक शक्ती मजला जगण्याची देते ग्वाही. ती प्रेरक शक्ती मजला जगण्याची देते ग्वाही. त्यानंतरची कविता ग्वाही ऐकूया नेहाकडून. कधी आभाळ भरून शब्दांचा कल्लोळ, कधी आभाळ भरून शब्दांचा कल्लोळ, चमचमणाऱ्या विजा भडकते लोळ. कधी शब्द पायांतळी वत्सल धरती, कधी शब्द पायांतळी वत्सल धरती, भाव माझे रुजवून आणते वरती. बोल बोबडे बोलता शब्द लढिवाळ, बोल बोबडे बोलता शब्द लढिवाळ, कटी खांदी उचलून घेते मी वेल्हाळ. शब्दांच्याच दशदिशा शब्द माथी छाया, शब्दांच्याच दशदिशा शब्द माथी छाया, लावतात शब्द मला सारे विसराया. रुतलेले शब्द काही खोल काळ जात, रुतलेले शब्द काही खोल काळ जात, व्रणही ते देते झाले जन्मभर साथ. खिन्न भयान एकांती शब्दचा आधार, खिन्न भयान एकांती शब्दचा आधार, शब्दांवर टाकते मी सारा भरीभार. माझ्या असण्याची मला शब्द देती ग्वाही, माझ्या असण्याची मला शब्द देती ग्वाही. शब्दांहून वेगळी मी नाही, नाही, नाही. शब्दांहून वेगळी मी नाही, नाही, नाही. या काव्य मैफलीचा औपचारिक समारोप ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. खरं तर इतक्या सुंदर शांत पद्धतीनं ह्या सगळ्या कविता यांनी सादर केल्या, त्याबद्दल त्यांचं कौतुकच करावं असं वाटतं. खूपदा असं असतं की कविता सादर केल्यावर त्यावर फार भाष्य करू नये, त्याचा आस्वाद आपण मनातल्या मनात घेत राहावा, ती कविता रुजवत राहावी, ठेवावी. त्यामुळे मी फार बोलणार नाही. शांताबाईंचं मन हे लहान निरागस मुलीसारखं आहे, जिला जगण्याचे अवकाश बोलवते आणि काळोखी आभाळ भिवते. जे जे काय वाटतं ते लिहून बोलून टाकावे असं हे मोकळं मन आहे. तेच त्यांचं घरांगण, तेच त्यांचं रान आहे. इथे प्रामुख्यानं माणसं आहेत, फार क्वचित वास्तू आहे. आवडणारे सखे सोबती अवतीभोवती, शब्दाशब्दावरी माझ्या जीव जडवून असती ऐकत, हसत खिजळत असं वर्णन ज्याचं करतात ती सारी माणसं, त्यांचं निकटपण, त्यांच्यात पूर्ण मोकळी होऊन जाणं हे शांताबाईंचं निजरूप आहे. आणि त्यातून अचानक उठून एका निर्जन एकांतात रानात येऊन पडणं ही त्यांची कविता आहे. एखादं ललित लिहावं तसे शांताबाई आपलं अंतर्मन मोकळं करीत जातात आणि अचानक त्यांच्या लक्षात येतं की जे व्यक्त केलंय ते अपुरं आहे, कारण त्यांना कळतं की त्याच्या पुढेही ते खूप आहे. एका कवितेनं मी त्यांच्या कवितेनं शेवट करतो आणि त्यांच्यावर लिहिलेली अलीकडे मी एक माझी कविता आहे ती आपल्यापुढे सादर करतो. कौशल इनामदार इथे आलेले आहेत आणि या कवितेची आम्ही खूप पारायणं केलेली आहे. खूप सुंदर चाल कौशलने त्यांना लावलेली आहे, पण मी आता चालीत म्हणणार नाही. एरवी सुद्धा चालीत न म्हणता ह्या कवितेचा किती आनंद किंवा किती दुःख आपल्याला घेता येतं ते बघा. ज्याला आपण सांगतेची कविता म्हणतो तशी ही कविता आहे. घरपरतीच्या वाटेवरती. घरपरतीच्या वाटेवरती धुसर धुसर धूळ उडे, अंधुक होते नजर आणखी थकलेले पाऊल आडे. घरपरतीच्या वाटेवरती पडल्या झडल्या जीर्ण खुणा, मावळतीच्या किरणांमधून क्षण झळझळून उठती पुन्हा. घरपरतीच्या वाटेवरती पाया वाचून पाय ठसे, घरपरतीच्या वाटेवरती पाया वाचून पाय ठसे, अश्रुत चाहून येते कानी एक उंदका एक हसे, एक उंदका एक हसे. घरपरतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके, सावलीत सावली मिसळते अन तुटपुटती ओठ मुके.
आणि फुटफुटती ओठ मुके, घर परतीच्या वाटेवरती मलूल वत्सल साजवणे, घर परतीच्या वाटेवरती मलूल वत्सल साजवणे, कुरवाळी ती मज स्नेह भराने, विसरून माझे लाख गुणे, कुरवाळी ती मज स्नेह भराने, विसरून माझे लाख गुणे. आणि बाईंवर लिहिलेली यावर्षी कविता, खरं तर या कवितेवर खूप परत बाईंच्या सगळ्या शैलीचा प्रभाव आहे आणि म्हणून मला ती कविता मुद्दाम म्हणावीशी वाटते. आकाश कन्या नावाची कविता आहे की बहरून आल्या मराठीच्या चैतन्य प्रदेशावर, एक उघडले नक्षीदार देखणे चंद्रद्वार. बहरून आल्या मराठीच्या चैतन्य प्रदेशावर, एक उघडले नक्षीदार देखणे चंद्रद्वार. साध्या पण लयदार शेळके शांता नावाचे, अलंकृत प्रतिभेने भरल्या अक्षर लाटेचे. गावाकडच्या नितळ मृण्मयी सात्विक चेहऱ्याचे, मधाळशा पापण्यात मिटल्या अधीर स्वप्नांचे. प्राकृत भाषे समजे ठाशीव, भाळीच्या कुंकुमा समजे रेखीव. डोक्यावर जरी पदर थोपवी अंतरंगी कहर, चिमणीची तिची नजर बिरबिरे टिपीत अक्षर. अक्षरगंधा आशयगंधा सुभाषिणी योगिनी, न्याहाळीत आकाश मनाचे विरक्त संन्यासिनी. बालक कधी ती अल्लड लोभस, तरुणपणाचा कधी आवेश. प्रौढ समंजस कधी गंभीरा, कधी विचारी शांत सुधीरा. किती ओतल्या शब्द समीदा तिनेच यज्ञात, सुभगतांच्या चंद्रबरात्री संतत हृदयात. भिरभिर फिरली फुलपंखी जणू अक्षर रानात, लपवून सारे सल हृदयीचे मृदुल शब्दात. भरून टाकले तिने किनारे भाव चांदण्याने, कडे कपारी चंद्र विसारे तिच्याच शब्दाने. उधळीत ताल लयींची चांदी, मिरवीत कवितेची मृदुबिंदी. गीत अधीर कधी मधुर तराणे, ललित बंद कधी एक लपाने. कधी गप्पा कधी सहसंवाद, कादंबरी कधी कधी अनुवाद. तीच तिचा अवघा संवादू, तीच करी कोमल अनुवादू. दिवस काळ्या हो रात फुलांची, तिच्या अक्षरी मंतर जादू. आणि एकदा कशी अचानक विरून गेली लाट, पाऊल थकले घेऊन गेली घर परतीची वाट. आकाशाने ही मिटले मग निळे चंद्रद्वार, निर्वाणीची करीत घोषणा भिजल्या शब्दात. कोण आता हे दार सुगंधी पुन्हा उघडणार, कोण आता हे दार सुगंधी पुन्हा उघडणार. अशी विदुषी आकाशकन्या पुन्हा न होणार. रोज दिसे मज जळताना नभ निळ्या अक्षरात, रोज दिसे मज जळताना नभ निळ्या अक्षरात. स्वतःच शांताकार होऊनी गात होई शांत. स्वतःच शांताकार होऊनी. मी आभार मानतो विवेक संस्थेचे आणि नुक्कड नावाची जी संस्था आहे ज्यांनी हे सगळं आयोजित केलं. खूप मोठा सन्मान आम्ही नेहमी समजतो जेव्हा शांताबाईंच्या बरोबरीनं आपल्याला काहीतरी करायला मिळतं त्यामुळे. आणि आम्ही सगळी विशेषतः गाणारी जी मंडळी आहोत, कविता गाऊन म्हणणारी, त्यांच्यावर शांताबाईंचा किंवा म्हणजे पाडगावकरांचा ही जी सगळी मंडळी आहेत, बोरकर पाडगावकर यांचा खूप प्रभाव आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या सारणीमध्ये आम्हाला बसायला कधी मिळतं त्याचा एक खूप आनंद होतो. आणि त्याच्यामुळं आज मी तो आनंद व्यक्त करतो इथे सहभाग दिल्याबद्दल. या सगळ्यांचे मी खूप आभार मानतो. तुमच्या लक्षात आलं असेल पुढची जी पिढी आहे कविता वाचणारी त्याच्यातले हे सगळे हिरे आहेत आणि हे कधीतरी तळपतील याची मला खूप खात्री आहे. आमचा चंद्रशेखर सानेकर फार तुमच्याबद्दल एक मस्त म्हणतो की शोषण्यातच झुंजण्याचा द्वेष भिनला पाहिजे, आसवातच रंगरक्ताचा मिसळला पाहिजे. एक मुंगी प्रार्थना करते तिच्या देवापुढे, एक माझ्या हातून पर्वत सरकला पाहिजे. आणि होत गेली निर्मिती तो तसतसा झाला निळा, या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे. आणि हेच भरकटणे उद्या म्हणजे आता तुमची जर का भरकटणं चालू असेल, धडपड चालू असेल, शोधाशोध चालू असेल तर त्याच्याविषयी त्याने फार सुंदर लिहिलंय की हेच भरकटणे उद्या होईल ही माझी दिशा,
फक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे. धन्यवाद, परत एकदा धन्यवाद. आणि या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. एक गोष्ट राहून गेली आहे, आपल्या अभिवाचकांचा सत्कार. तर अरुण म्हात्रेंना मी विनंती करेन की त्यांनी यांचा सत्कार करावा. नेहा लिमये, मयूर भावे, मनस्वी पेडगावकर, स्नेहल सुरसे, मयूर सरकाळे, ही कविता हिची असल्यासारखीच वाटते. आणि इथे एक वेगळा सत्कार मी जाणीवपूर्वक करते. गेले 2-3 दिवस या संमेलनाच्या आयोजनामध्ये बॅकस्टेजला काम करणारा बादल तो सातत्याने इथे आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे आणि तो MA करतोय मराठी घेऊन. ये त्यानंतर लगेच गाण्याचा कार्यक्रम होईल, पण तत्पूर्वी चहापानाची व्यवस्था बाहेर केलेली आहे. तोवर गाण्याची मांडणी सगळी.